लोकशाहीचा बुलंद आवाज, रिपब्लिकन वार्ता महाराष्ट्र। नाशिकच्या नांदगाव तालुक्यातील ढेकू येथील आश्रमशाळेत 31 ऑगस्ट रोजी भटके विमुक्त दिवस मोठ्या उत्साहात व पावसाच्या वातावरणात साजरा करण्यात आला। मागास बहुजन कल्याण संचालनालय पुणे यांच्या दिनांक 22 ऑगस्ट 2025 च्या परिपत्रकानुसार प्रत्येक वर्षी 31 ऑगस्ट हा दिवस सर्व संस्थांमध्ये भटके विमुक्त दिवस म्हणून साजरा करण्याचे आदेश देण्यात आलेले आहेत। त्यानुसार ढेकू आश्रमशाळेत या दिनाचे औचित्य साधून विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले। या कार्यक्रमात ढेकू तांड्यातील बंजारा समाजातील पुरुष व महिलांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवत आपल्या कलागुणांचे सादरीकरण केले। यात बंजारा नृत्य, पारंपरिक वेशभूषेतील लेझिम, टिपरी नृत्य आदी कला प्रकारांचा समावेश होता। खऱ्या अर्थाने सांस्कृतिक वातावरण निर्माण करीत शासनाच्या मार्गदर्शक सूचनांनुसार हा दिवस साजरा करण्यात आला। कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान भूषवित शाळेच्या मुख्याध्यापकांनी या दिवसाचे महत्त्व उपस्थितांना समजावून सांगितले। तसेच भटके विमुक्त समाजाच्या सशक्तीकरणासाठी समाजातील प्रत्येकाने योगदान देणे गरजेचे असल्याचे त्यांनी नमूद केले। यावेळी शाळेचे सर्व शिक्षक, कर्मचारी तसेच स्थानिक नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते। रिपब्लिकन वार्ता महाराष्ट्र न्यूज साठी मुक्ताराम बागुल, नांदगाव, नाशिक। Subscribe now and press the bell icon. Never miss an update.